नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शिवशंभू प्रतिष्ठानाच्या वतीने या शहरामध्ये श्रावण महिना, हिंदूंचा महिना, या महिन्यात पवित्र महिना, सर्वजण सण उत्सव हिंदूंचे या महिन्यात होतात। शिवाची आराधना होते, म्हणून प्रत्येक जनमानुस शिवाची आराधना करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही ही कावड यात्रा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या देवाभाऊ करता महादेवाकडे गेलो आणि महादेवाला एवढंच सांगितलं, देवाभाऊला सामर्थ्य द्या, कारण देवाभाऊनी ज्या ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीसाठी जे जे निर्णय घेतले, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या परिवर्तनाची एक क्रांतिकारक पाऊल होते। आणि त्यामुळं ही कावड यात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी होती, ही कावड यात्रा शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी होती, कामगाराच्या समृद्धीसाठी होती, दीनदलित उपेक्षितांच्या समृद्धीसाठी होती। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पावसानं येऊनही हजेरी लावली। परमपूज्य हरिभक्त पारायण रामगिरी महाराजांनी या कावड यात्रेला आशीर्वाद दिला। खतनाम ज्यांचं प्रवचन 5-5 लाख लोक ऐकतात अशा महाराजांनी येऊन या कावड यात्रेला हे दिलं। खऱ्या अर्थानं कावड यात्रेची संकल्पना
आमचे बारसकर यांनी मांडली. शंभू प्रतिष्ठानचे ते प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने सर्व हिंदू संघटनांना आम्ही एकत्र केलं आणि जवळपास 10 ते 12 हजाराच्या लोकसंख्येने आज लोक उपस्थित होते. पाणी 3 वेळेस पडला तरी लोक हल्ले नाही आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय असतं ते आज छत्रपती संभाजीनगरवाल्यांना दाखवून दिलं. जी हिरवी डोकं वर काढतात त्यांना या कावड यात्रेतून एक हिशोब देण्याचा प्रयत्न केला.